मध्ये अशोका मेडिकल हॉस्पिटलने ऑर्थोपेडिक डिपार्टमेंटमध्ये 1000हून जास्त यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात आणि त्या क्षणाला आपण इथे सेलिब्रेट करण्यासाठी जमलो आहोत. तर सक्सेस रेट अशोका मेडिकल हॉस्पिटलचा कुठल्याही सर्जरी बाबतीत, ती जॉईंट रिप्लेसमेंट असो, आर्थ्रोस्कोपिक असो किंवा ट्रॉमा सर्जरी असो, हा कुठल्याही सेंटरपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात जास्त आहे आणि तेवढाच विश्वास आम्हाला आमचे पेशंट्स आमच्यावर दाखवत आहेत. आमची 4 सर्जनची टीम ही खूप खंबीर, आत्मविश्वासू आहे आणि कुठल्याही चॅलेंजिंग सर्जरीसाठी आम्ही नेहमी तत्पर आहोत. डॉक्टर सागर कागतकर, डॉक्टर राहुल चोपे, डॉक्टर श्रीकांत जाधव आणि मी डॉक्टर जयेश सोंजे, आम्ही 4ही मिळून ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट एकदम यशस्वीरित्या आणि व्यवस्थित चालवत आहोत. आणि सगळ्यात अवघड शस्त्रक्रिया आतापर्यंत कुठली वाटली? अशी एक शस्त्रक्रिया सांगणं कठीण आहे. प्रत्येक 4ही डॉक्टरांच्या प्रॅक्टिसमध्ये अनेक शस्त्रक्रिया येत असतात. दर 4-5 दिवसांनी आम्ही कुठली तरी कॉम्प्लिकेटेड किंवा अवघड शस्त्रक्रिया करतच असतो आणि हा सर्जरीचा नंबर इतका मोठा आहे, त्यामुळे अशी एखादी सर्जरी पॉइंट आउट करणं खूप कठीण आहे. पण सगळ्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज यशस्वीरित्या आम्ही करत आहोत. अनेक मुंबई सारख्या ठिकाणाहून आलेले पेशंट सुद्धा आपण आमच्याकडे मुंबई पुणेच नाही तर बाहेरच्या राज्यातूनही पेशंट्स ऑपरेट करायला येतात आणि एकदम आनंदी आणि सॅटिस्फॅक्टरी अनुभव घेऊन जात आहेत. त्यामुळे अशोका मेडिकल हॉस्पिटलमुळे नाशिक एक मेडिकल टुरिझम हब बनण्यासाठी फार मोठी मदत होते आहे. काय आवाहन कराल तुम्ही? आपली शरीराची योग्य काळजी घ्या आणि आमच्याकडे येण्याचा प्रयत्न करू नका किंवा टाळा. मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही जे 4ही ऑर्थोपेडिक सर्जन्स आहोत, हे स्पोर्ट्स मेडिसिन ह्या स्पेशालिटीमध्ये पण बऱ्यापैकी काम करतो. आज 2025 मध्ये 1000पेक्षा जास्ती शस्त्रक्रिया केल्याच्या या दिवसानिमित्त आम्ही एकत्र आलो आहोत. स्पोर्ट्स मेडिसिन म्हणजे फक्त सर्जरीज नाहीत स्पोर्ट्स रिलेटेड, पण सर्जरीज न करता पण कित्येक खेळाडूंना आम्ही याच्यामध्ये मदत करतो फिजिओथेरपीच्या मार्गदर्शनाने. आणि त्यांना ज्या काही स्पोर्ट्स खेळताना होणाऱ्या इंजुरीज आहेत या टाळण्यासाठी पण आम्ही वेगवेगळे कॅम्प्स घेतो. फिजिओथेरपिस्टच्या मदतीने त्यांना झालेल्या इंजुरीची सर्जरी न करता पण बऱ्याच पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करू शकतो. अनेक एलिट आणि प्रोफेशनल स्पोर्ट्समन ज्याच्यामध्ये दिल्लीमध्ये नॅशनल लेवलला खेळलेले किंवा काही इंटरनॅशनल लेवलसाठी पण सिलेक्ट झालेले स्पोर्ट्समन आम्ही इकडे ट्रीट केले आहेत आणि त्या सर्वांचेच आशीर्वाद त्यांच्या पेरेंट्सचे आमच्याबरोबर आहेत. आणि अशाच पद्धतीने आम्ही फ्युचरमध्ये पण स्पोर्ट्स मेडिसिन आणि स्पोर्ट्स सर्जरी याच्यामध्ये एक नाशिकच्या सिटीसाठी किंवा नाशिक शहरासाठी एक आदर्श असं सेंटर इकडे उभारण्याचा प्रयत्न करत राहणार. आज आपण 2025 मध्ये 1000 सर्जरीचा टप्पा पूर्ण केल्यानिमित्त इथे जमलो आहोत. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण डिफॉर्मिटी करेक्शन्स म्हणजेच हातात वाकडेपणा असणे किंवा पायामध्ये वाकडेपणा असणे या सर्जरी सुद्धा आपण इथे करतो. काही लोकांचं जसं शॉर्टनिंग असेल म्हणजेच हाईट कमी असेल पायाची किंवा हाताची लांबी कमी असेल तर त्याची लांबी सुद्धा वाढवण्याच्या शस्त्रक्रिया आपण इथे यशस्वीरित्या पूर्ण करत आहोत. आणि बरेचसे रुग्ण यामधून समाधानी झालेले आहेत आणि आज ते त्यांच्या नियमित जीवनामध्ये परत गेलेले आहेत. तर या पद्धतीने आपण ऍडव्हान्स लेवल सर्जरीज आपल्याला इथे अशोका मेडिकलमध्ये करता येतात, याचा आम्हाला आनंद वाटतो. नमस्कार. सन 2025 मध्ये अशोका मेडिकल हॉस्पिटल येथे 1000हून जास्त यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्याबद्दल आजचा जो सेलिब्रेशनचा कार्यक्रम आपण आयोजित केला होता त्यासाठी आपण सगळे आलात, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. अशोका मेडिकल हॉस्पिटल बिंग टर्शरी केअर सेंटर, पेरिफेरीला न होणाऱ्या कॉम्प्लेक्स ट्रॉमा सर्जरीज ह्या इथे रेफर केल्या जातात, ज्यामध्ये पॉलिट्रॉमा विथ व्हॅस्क्युलर इंजरीज, नर्व्ह इंजरीज हे सुद्धा आम्ही इथे मॅनेज करतो. आमच्या इथे खूप चांगला ICU सपोर्ट आहे, स्टेट ऑफ द आर्ट OT आणि मॅनेजमेंट सपोर्ट आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया ट्रॉमा रिलेटेड विथ एनी अदर कॉम्प्लिकेशन्स आमच्या इथे व्यवस्थित यशस्वीपणे पार पडली जाते.